इंद्रायणी ताई, तुमची पहिली दिवाळी ना? किती छान घर मिळालंय तुम्हाला. छान नवरा, छान छान दिवाळी गिफ्ट. सो लकी यू आर. यात काही शंकाच नाहीये. पण हे सगळं मिळवण्यासाठी नेमकं काय केलं तुम्ही? नाही, मला ना टिप हवी होती म्हणून. काय ना श्रीकला, आपल्याला चांगलं वाईट जे काय मिळतं ना ते आपल्या कर्माचे फळ असते, म्हणजे असं म्हणतात. ओ आय सी, आय सी. म्हणजे मी सुद्धा या घरात येऊ शकते. नाही, आपल्या दोघींची कर्म सेम आहेत ना. टीचर टीचर. वाव. शकुंतला मावशींसारखी आई सुद्धा मला मिळणार आहे. सुपर. हे बघ श्रीकला, तू कोणी सांगावं, कदाचित पुढच्या पाडव्याला मी सुद्धा याच घरात असेल. शाळेत शिकवण्यासाठी मुलांना. अगं आत्ताच तर म्हणत होतीस ना पाडव्याला या घरात असेल म्हणून. मी पाडव्याला नाही, मी असं काहीच म्हणाले नाही. तुमचे ना कान वाजले असेल इंद्रायणी. एनिवे, गुड फॉर मी. येऊ मी. बाय अँड हॅपी दिवाळी. आज असती तर जाऊ दे. श्रीकलाने खूप अशी मैत्री वाढवली. हिच्या मनात नक्कीच काहीतरी विचित्र सुरू आहे. अरे काय तुम्ही पाऊस फोडतात. मी जर असतो ना तर फटाक्यांची माळ अशी हातात पेटवली असती. मी पण तुझ्या कानाखाली पेटवू शकते. काय बोला? इंदू मामी, मग दिवाळीच्या दिवशी फटाके नाही फोडायचे, मग काय फोडायचं? फटाके आनंदासाठी उडवतात, अपघातासाठी नाही. कुणाच्या डोळ्यावर उडालं, अंगाला भाजलं, जनावरांचा कडबा, गवत पेटलं तर काय होईल? अपघात. मी राहायला सांगत होतो पण तो ऐकतो थोडी. सणाच्या दिवशी खोटं बोलायचं नसतं, पाप लागतं बर का. इंदू मामी, विजूच माझ्याशी चॅलेंज लावत होता आणि आता स्वतः पलटतोय. विजू? मी आपटी बॉम्ब फोडायचं चॅलेंज लावलं होतं, लड फोडायचं नाही. ज्युनियर विंजर सरकारांना खोटं पाडतो, तुला तर. अरे थांबा, भांडू नका रे. दिवाळी आनंदाचा सण आहे. या दिवशी या सगळ्या गोष्टींना जागा द्यायची का? मग काय करावे बरे? काय करावं? तुम्हाला माहिती आहे, आम्ही ना लहानपणी दिवाळीच्या दिवशी मातीचे किल्ले करायचो. किल्ले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा दिवाळीत बांधलेला मातीचा किल्ला म्हणजे अभिमानच आहे. आपल्या आठवणींचा, संस्कृतीचा हे किल्लेच आपल्याला सांगतात की स्मृती जपली ना
ती परंपरा जगते. आपल्यातलं लहान मूल जागं राहावं म्हणून मोठं झाल्यावर सुद्धा प्रत्येकाने लहानपणी आनंदात घालवलेल्या क्षणांसाठी असे किल्ले बनवावेत. मग आम्ही परंपरा पुढे नेऊ. चला रे आपण किल्ले बनवू. पण किल्ला बनवायसाठी वाळूच नाहीये. वाळू नाही रे, आपण जिथे शाळा भरवतो ना त्या शेतातली माती वापरा. पण हो, माती घेण्याआधी जयंत महाराजांची परवानगी घ्या. ते होत म्हणतील. आजोबा थोडीच नाही म्हणणार आहेत. मला माहितीये, ते तर उलट प्रोत्साहन देते. पण चांगल्या गोष्टींची सवय नको. सरळ सरळ म्हण ना, ज्युनियर विंजे सरकारांना टोमना मारतेस ते. तुला कळलं याचा आनंद झाला बघ राया मला. चला याच कुशीत चल माझ्यासोबत. मदत लागली तर तू असायला पाहिजे. मी एकटीच का? तुमच्या आदू मामाला घेऊन येते की मी. का बरं चला आता मस्त फराळ का खेळ आणि किल्ले बांधण्यासाठी जागा शोधा. चला रे जागा शोधू. सासूबाई विंजे सरकार आहे ना एकाच प्रश्नासमोर येऊन थांबलेत. कोणत्या? अहो हेच दिवाळी बिवाळी फराळ बिराळ सगळं संपूर्ण संपन्न होत असताना भाऊबीजेचा ट्विस्ट आला आणि आपले उमेदवार नाराज झाले. हे शिक्षणाचे दिवे पेटवण्याच्या चमचमाटात आहे ना आपलं काय, आपल्या कामाचं काय? नीट बोला हो. काय जिलबी सारखं गोल गोल बोलताय? सासूबाई निवडणुकीबद्दल बोलतोय आम्ही. विंजे सरकार आहे आम्ही. इच अँड एव्हरी मुवमेंटची खबरदारी असते आमच्याकडं. हे महाचर्चेमध्ये मेवणे साहेबांनी धुराळा उडवला, त्याच्यामुळं आपला उमेदवार माती खातो की काय याचे चान्सेस वाढलेत. कधी याचे चान्सेस असतात, कधी त्याचे चान्सेस असतात. पण जावई बापू, शक्यतांवर निवडणुका जिंकता येत नाही. हेच मी मोहितरावांना समजून सांगत होते. आपल्याला जनमत फिरवता येतं आणि तेच आपण करायचंय. तुम्ही सासूबाई मोठ्या बाई नाही आहात. तुम्ही पॉलिटिकल गुरु आहात, पॉलिटिकल गुरु. अहो आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. पण तुम्हाला जे कळतं ना आम्हाला कळतच नाही. आता मी मोहितरावांना पण ज्ञान दिलंय. त्याचं काय करायचं त्यांचं ते पाहतील. चोरटा माणूस आहे तो बरोबर मत फिरवतो की नाही बघा. मग चोराच्या वाटा चोरालाच माहिती. काय यावेळी मी माझ्या दोन्ही भावांना सांगते की मला काहीतरी चांगली ओवाळणी घाला. काय देऊ ताई, तू सांग फक्त. काय देशील? मी एक काम करतो, मी तुला पाकिटात घालून पैसेच देतो. तुला जे हवे ते तू घे मग. बेस्ट बेस्ट. मग मी पण हेच देतो. ए बाबा, तुझ्या बायकोला विचार आधी, नाही तर रागवेल ती. काही काय असं कुठे करते ती? उगीच काही पण बोलतोस हा? ताई अगं उगीच काय. आता पण बघ ना कशी बघतीये माझ्याकडे, खाऊ का गिळू या नजरेनं. हे बाबा, माझ्या या बालपणीच्या मैत्रिणीला म्हणजे तुझ्या बायकोला सांग ना माझ्याशी जरा नीट वागायला. गोपा दादा ती नीटच वागते. काय रे बाबा, इतके दिवस झाले तुमचं लग्न होऊन तरी अजूनही तुला तिच्या मनातलं काही कळत नाही. समस्त भावा बहिणींना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. मी येऊ का? ये ग ये श्रीकला ये. आगे ये ना.
नारायणी ताई ओवाळून घे. महाराज मला कोणी भाऊ नाहीये, तर मी अधूदादांना ओवाळलं तर चालेल का? अधोक्ष. अधोक्षच नाव आहे त्यांचं. ओके, अधोक्षज दादा, तुम्हाला मी ओवाळलं तर चालेल? इंद्रायणी ताई, चालेल ना तुम्हाला? अगं त्यात काय एवढं, चालेल. एक मिनिट हा, मी आत्ता चालू. काय सुरू आहे तू? अगं पाकिट शोधतोय. कशाला पाहिजे? कशाला पाहिजे म्हणजे? अगं श्रीकला ओवाळणी द्यायची ना. श्रीकला तुझी बहीण आहे का? असं काय बोलते तू? आदू, नारायणी ताई बहीण आहे तुझी, श्रीकला नाही. मग तर तू पप्याला पण ओवाळते ना. हे बघ आदू, पप्याची आणि श्रीकलाची बरोबरी नाही होऊ शकत. मग प्रॉब्लेम काय आहे तुझा? तू श्रीकला बद्दल नेहमी असं वाईट साईटच का बोलतेस? आदू, मी तुला खूप वेळेस सांगून झाले, मला त्या मुलीकडून चांगल्या वाईब येत नाहीत. मग खरं सांगू तुला, यात प्रॉब्लेम तुझा पण असू शकतो ना. श्रीकलामध्ये तर मला कधी खोट दिसलीच नाही. खोट दिसली नाही? अरे असं कसं बोलतोस आदू तू? अरे ती श्रीकला पळत घर घुसू पाहते, नाते निर्माण करते. तुला चुकीचं नाही वाटत आहे का? अरे ती घरातली नाही आहे ना. इंदू, आई पण तुझ्याबद्दल असंच विचार करायची. तू जेव्हा तू या घरात आली तेव्हा इथल्या कोणासोबत तुझं काही नातं होतं, पण तरी सगळ्यांनी तुला स्वीकारलं ना. या घरातल्यांनी तुला आपलंसं केलं. हे सगळं असं असताना सुद्धा तू श्रीकलाबद्दल असं कसं काय बोलू शकतेस? कारण नसताना बोलते का मी? बरं ठीक आहे, काय कारण आहे ते सांग. ते असं नाही सांगता येत. मग जेव्हा सांगता येईल ना तेव्हा सांग, मी ऐकेन. तुझा विश्वास नाही ना माझ्या? ठीक आहे, नाही बोलत. आदू, हे बघ, हा आपला पहिला दिवाळ सण आहे. कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीमुळे मला त्याला गालबोट नाही लागू द्यायचं. मी आले. ताई, त्या दोघांना यायचंय ना तेव्हा ते येतील. मला घाई आहे, तू मला ओवाळून घे. हे धर. बरं.
इंदू, अगं कुठे निघालीस? ताई जरा मंदिरात जाऊन येते. हिंदू, अगं भाऊबीजेचा हा कार्यक्रम तरी होऊ दे, मग जिथं जायचं तिकडे जा. बरं महाराज. आधू ये बस चल. श्रीकला, श्रीकला, हा एक मिनिट. इंदू, इंदू, ही माझी भाऊबीजेची ओवाळणी मी आपल्या शाळेला देणगी म्हणून देते. अगं ताई पण तुझी ओवाळणी आहे. म्हणून काय झालं? मला माहितीये तुम्हाला निधी मिळालाय ते, पण माझ्याकडून हा खारीचा वाटा घे. ताई अगं तू ताई, ही ओवाळणी मी तुझ्यासाठी दिली होती. अरे पण नाही ठीक आहे, मी ओवाळणी तुला दिली, ती तुझी झाली. तर त्याचं काय करायचं याचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. तुला हवी तर तुझी स्वतः करता वापर, दे फेकून कोणाच तरी अंगावर. मला काय करायचं? मी ओवाळू? Thank you so much. इंद्रायणी ताई, माझी पण ओवाळणी.
आपल्या शाळेसाठी. माझी देणगी स्वीकाराल ना तुम्ही? चांगल्या मनाने चांगल्या कामासाठी दिलेली देणगी कायम स्वीकारली जाते. या घरात तुझ्या नावाचा जप सुरू आहे, पण मी आले ना की माझ्या नावाचा जप सुरू. बघ.